हिवाळ्याची सकाळ होती. सूर्याच्या पहिल्या किरणांनी धुक्याचा पडदा फाडत अंगणात प्रवेश केला होता. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. जिथे घरची सून सिया नाश्ता बनवत होती, तर सुमित्रा देवी आरामात सोफ्यावर बसून चहाचे घोट घेत होत्या. "अगं सुनबाई, पराठे तयार झालेत का, की अजून भाजीच करत बसली आहेस?" सुमित्रा देवीने आवाज दिला. "जी आई, करते आहे," सियाने स्वयंपाकघरातून डोकावत पटकन उत्तर दिलं. "जरा हात वेगाने चालव. विवेकला ऑफिसला जायला उशीर होऊ नये आणि एक भाजीमध्ये मसाले कमी टाकू नकोस. तुझ्या हातचं जेवण अगदीच बेचव लागतं. मला असं जेवण अजिबात आवडत नाही." "जी आई, बघते," सियाने नम्रतेने उत्तर दिलं. तेवढ्यात विवेक हातात फाईल घेऊन तयार होऊन बाहेर आला. त्याच्या हातात एक लिफाफा होता. तो थेट आपल्या आईजवळ गेला आणि म्हणाला, "आई, हे घे, या महिन्याचा पगार मिळाला आहे. काल रात्री ऑफिसमधून आलो तेव्हा तू झोपली होतीस." "हो बेटा, काल लवकरच झोप लागली," असं म्हणत सुमित्रा देवीने लिफाफ्यामधून पैसे काढून मोजायला सुरुवात केली. "आणि आई, काही पुढच्या महिन्यात माझं प्रमोशन होणार आहे. आता माझा पगार 1.5 पट होईल," विवेक आनंदाने म्हणाला. हे ऐकून सुमित्रा देवींच्या डोळ्यात आनंदाची चमक दिसली. पैसे सांभाळत म्हणाल्या, "अरे वा बेटा, मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. जर आज तुझे बाबा आपल्या सोबत असते तर त्यांना किती अभिमान वाटला असता. मी आजच मंदिरात जाऊन प्रसाद चढवते. देव तुला खूप यश देव." विवेकचा पगार वाढल्याचा सर्वात जास्त आनंद सुमित्रा देवीला झाला होता आणि तो व्हायचाच, कारण विवेकच्या पगाराचा एक एक पैसा सुमित्रा देवी स्वतः सांभाळत होत्या. वय झालं होतं, पण त्यांनी अजूनही घरात आपलं वर्चस्व टिकवून ठेवलं होतं. घरातील प्रत्येक खर्चाचा हिशोब त्या स्वतः ठेवीत, पण घरातील कोणत्याच कामात सुनेला मदत करत नसत. आजही नेहमीप्रमाणे सिया स्वयंपाकघरात काम करत होती. विवेक जेवणाच्या टेबलवर बसत म्हणाला, "सिया, नाश्ता तयार असेल तर आण, उशीर होतोय." "हो, आणते," सियाने स्वयंपाकघरातून आवाज दिला आणि पटकन नाश्त्याचं ताट वाढून घेऊन आली. तिने आपल्या सासूसाठीही नाश्ता आणला. जेवण झाल्यावर विवेक ऑफिसला जायला घराबाहेर निघाला, तर सिया काही वेळासाठी आपल्या खोलीत गेली. तेवढ्यात घराचा फोन वाजला. "हॅलो," सुमित्रा देवीने रिसिव्हर उचलला. "आई, मी मनीषा बोलते," दुसऱ्या बाजूने आवाज आला. सुमित्रा देवींच्या चेहऱ्यावर गांभीर्य आलं. "काय झालं मनीषा? तुझ्या आवाजात उदासी का आहे? मला काहीही बरोबर वाटत नाही." "आई, आज तर सीमा ओलांडली गेली. हा माणूस माझ्याशी अशा प्रकारे वागतो जसं मी त्याची गुलाम आहे. आता मी अजिबात सहन करू शकत नाही. आई, मी माहेरी येते," मनीषा रडवलेल्या आवाजात म्हणाली. मनीषाचा आवाज रागाने थरथरत होता. तिचं बोलणं ऐकून सुमित्रा देवी ही उंच आवाजात म्हणाल्या, काय त्याची हिंमत तर बघ. पण तू काळजी करू नकोस बेटी, इकडे ये. इथे तू आरामात राहू शकशील." "पण आई, भाऊ आणि वहिनी, ते लोक तर नेहमी मला उपदेश करायला लागतात," मनीषा रागाने बोलली. तेव्हा सुमित्रा देवी पटकन म्हणाल्या, "अगं, त्यांची चिंता तू करू नकोस. तुझ्या भावाला तर मी माझ्या पद्धतीने समजावून सांगेन. आणि जिथपर्यंत तुझ्या वहिनीचा प्रश्न आहे, तर हे घर तिने हुंड्यात आणलेलं नाही. हे घर तुझं आहे. माझ्या जिवंतपणी या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमीच उघडे राहतील. तू तुझं सामान पॅक कर आणि बेफिकीर होऊन इथे ये. कोणाला त्रास झाला तर त्याला मी बघेन." "हो आई, मी आता एक दिवसही त्या घरात राहू शकत नाही. माझा श्वास घुसमटतोय इथे आणि मी आजच तुझ्याकडे येते," मनीषाने ठामपणे सांगितलं. मनीषाला माहेरी येणं नेहमीच शांततेत वाटायचं. इथे तिला ना कोणत्याही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत होत्या, ना कुणाचं बोलणं ऐकावं लागत होतं. हे सगळं तिच्या आई सुमित्रा देवीनेच तिला शिकवलं होतं. खरं तर मनीषाच्या लग्नाच्या वेळी सुमित्रा देवीने तिला सांगितलं होतं, "बेटी, आता तुझ्या आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. तुला आता खूप हुशारीने वागावं लागेल." "म्हणजे काय आई?" मनीषाने कुतूहलाने विचारलं. "म्हणजे अगदी स्पष्ट आहे. सासू सासऱ्यांच्या दबावाखाली कधीही राहू नकोस. जर ते जास्त टोचून बोलले तर त्यांना सरळ उत्तर दे. पतीला आपल्या हातात ठेव आणि कुणालाही जास्त महत्त्व देऊ नकोस. सासरच्या लोकांना कधीही डोक्यावर चढवून घेऊ नकोस, नाहीतर ते तुझ्यावर हुकूमत करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासू सासऱ्यांपासून वेगळं राहण्याचा प्रयत्न कर. तेव्हाच तुला खरं स्वातंत्र्य मिळेल. आणि त्यासाठी जर भांडावं लागलं तरी मागे हटू नकोस." सुमित्रा देवीच्या या सल्ल्यानुसारच
मनीषाने आपल्या सासरी पाऊल ठेवलं. तिचे सासू सासरे साधे आणि समजूतदार स्वभावाचे होते. त्यांनी मनीषाला आपल्या मुलीसारखं मानलं. तिचा पती संजयनेही तिला कोणतीही समस्या होऊ नये याची काळजी घेतली. सासरचं वातावरण खूपच सुखद होतं, पण मनीषाला त्या शांततेत समाधान नव्हतं. लग्नानंतर काही दिवसातच तिने आपल्या आईच्या सल्ल्यानुसार वागायला सुरुवात केली आणि त्यानंतर घरात शांतता राहिली नाही. आता लग्नाला 1 वर्ष होत आलं होतं आणि या वर्षात मनीषा तिसऱ्यांदा सासरी भांडून माहेरी येत होती. मनीषा आपल्या बॅगसह घराच्या दारात आली तेव्हा तिच्या डोळ्यात राग आणि उदासी स्पष्ट दिसत होती. आलीस का बेटी? दे ही बॅग मला दे. आत ये. आता तुझ्या डोक्यावर कुठलाही भार घेण्याची गरज नाही. सुमित्रा देवीने तिच्या हातातून सामान घेतलं. मनीषा आत आली तेव्हा सुमित्रा देवी तिला थेट आपल्या खोलीत घेऊन गेल्या. आई, माझ्या नवऱ्याला असं वाटतं की मी दिवसभर घरात नोकरानीसारखं वागावं, सासू सासऱ्यांची सेवा करावी आणि स्वतःला मात्र कुठलाही आराम द्यायचा नाही. मला हे सगळं जमत नाही, मनीषाने रडत रडत सांगितलं. सुमित्रा देवीही तिच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या, अगं अगदी बरोबर आहे तुझं. हे लोक सून म्हणजे काम करणारी मशीन समजतात. पण मी तुला आधीच सांगितलं होतं की आपल्या हक्कांसाठी उभं राहायला हवं. तू एकदम बरोबर केलंस जे सासर सोडून इथे आलीस. तू कुणाची गुलाम नाहीस. जर ते तुला समजत नसतील तर त्यांच्यासोबत राहण्याचा काही उपयोग नाही. इतक्यात सिया पाणी घेऊन खोलीत आली तेव्हा सुमित्रा देवीने सियाकडे बघत म्हटलं, सुनबाई, मनीषा आराम करत असताना तिच्या आवडीचा स्वयंपाक बनव. सासरच्या तणावापासून दूर ती आज शांतपणे जेवू शकेल. सियाने मान हलवली आणि स्वयंपाकघराकडे निघाली. दुपारचं जेवण झाल्यावर मनीषा आणि सुमित्रा देवी तासनतास त्यांच्या खोलीत बसून गप्पा मारत होत्या. मनीषाने आपल्या सासरची तक्रार सांगितली आणि सुमित्रा देवी प्रत्येक वेळी तिच्या म्हणण्याला होकार देत राहिल्या. दरम्यान सिया थोडा वेळ आराम करण्यासाठी आपल्या खोलीत गेली. सायंकाळी सिया खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, आई, आज रात्री राजमा भात करू का? मनीषाला खूप आवडतो. तेव्हा सुमित्रा देवी पटकन म्हणाल्या, अगं राहू दे तू सुनबाई. दुपारीही तू इतकं फिकं आणि चवहीन जेवण केलं होतंस की मनीषाला ते अजिबात आवडलं नाही. असं कर, विवेकला फोन कर आणि त्याला सांग बाहेरून काहीतरी छान जेवण आण. ती काहीतरी चांगलं खाईल तर तिचा मूडही ठीक होईल. हे ऐकल्यावर सियाच्या चेहऱ्यावरचं हसू फिकं झालं. तिने हळूच म्हटलं, जी आई, मी फोन करते. सिया खोली बाहेर गेली तेव्हा मनीषा म्हणाली, आई, तू नेहमीच माझ्या बाजूने उभी राहतेस. नेहमी असंच माझ्यासाठी उभं राहत जा. सुमित्रा देवी म्हणाल्या, अगं बेटी, माझं अस्तित्व आहे तोपर्यंत तुला कोणताही त्रास होणार नाही. तू इथे आरामात राहा. असं म्हणत सुमित्रा देवीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. इतक्यात सियाने आपल्या पती विवेकला फोन लावला. दुसऱ्या रिंगलाच विवेकने फोन उचलला आणि सियाचा आवाज ऐकताच तो हसत म्हणाला, हा माझी जान, सांग फोन का केला? सगळं ठीक आहे ना? की फक्त माझा आवाज ऐकण्याची इच्छा झाली? सिया हसली आणि म्हणाली, हो, सगळं ठीक आहे. फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. बरं सांग, आज काय हुकूम आहे? विवेकने प्रेमाने विचारलं. तेव्हा सिया म्हणाली, आज मनीषा आली आहे तर आई म्हणत होत्या की रात्रीचं जेवण बाहेरून मागवून घ्या. एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमधून काहीतरी आणा. हे ऐकून विवेक थोडा आश्चर्यचकित झाला. मनीषा पुन्हा आली. गेल्या आठवड्यातच तर ती 4-5 दिवस राहून गेली होती ना? आता काय झालं? तेव्हा सियाने विषय टाळत म्हणाली, माहीत नाही. आई म्हणत होत्या की ती त्रासलेली आहे. कदाचित सासरमध्ये काहीतरी झालं असेल. विवेकने एक दीर्घ श्वास घेतला आणि रागाने म्हणाला, अरे यार, मनीषाला सासरी राहण्यात काय प्रॉब्लेम आहे? मी किती वेळा आईला सांगितलं की तिला तिथेच राहू दे, तिथे घरी बसू दे. पण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर तिला माहेरी बोलावून घेणं हा काही उपाय नाही. पण आईला नेहमी वाटतं की मुलगी इथे राहून आरामात राहील. सिया म्हणाली, तुमची काळजी योग्य आहे, पण त्या आई आहेत ना, त्यांना आपली मुलगी दुःखी दिसत नाही. विवेकने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे सिया, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे. निघताना रेस्टॉरंटमधून जेवण घेऊन येतो. रात्री भेटू. रात्री जवळपास 9 वाजता विवेक घरी परत त्याच्या हातात रेस्टॉरंटमधून आणलेल्या जेवणाचे पॅकेट्स होते. सियाने ते पॅकेट्स घेतले आणि स्वयंपाकघराकडे निघून गेली. विवेकने मनीषाकडे पाहिलं.
जी लिव्हिंग रूममध्ये निवांत बसून टीव्ही बघत होती. तो तिच्या शेजारी सोफ्यावर बसत म्हणाला, कशी आहेस मनीषा, सगळं ठीक आहे ना? मनीषाने टीव्हीचा रिमोट एका बाजूला ठेवला आणि अचानकच रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. भाऊ, मी आता सहन करू शकत नाही. तिथे सगळे माझ्याशी नोकराणीसारखे वागतात. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम काम आणि काम. कुणालाही माझी काळजी नाही, अगदी माझ्या नवऱ्यालाही नाही, मनीषा रडत रडत म्हणाली. विवेकने तिचं सगळं शांतपणे ऐकलं आणि म्हणाला, काही हरकत नाही मनीषा, प्रत्येक समस्येचं काहीतरी समाधान असतं. तुझ्या इच्छेनुसार मी संदेशशी बोलतो. विवेकचं हे बोलणं संपताच सुमित्रा देवी तिथे आल्या. त्यांनी मनीषाचे अश्रू पाहिले आणि रागाने म्हणाला, त्याच्याशी बोलण्याची काहीच गरज नाही. मी अशा लोकांना चांगलीच ओळखते. 4 दिवस जर ती तिथे गेली नाही तर तिचे हात जोडून तिला घेण्यासाठी येतील. यावर विवेकने राग व्यक्त करत म्हटलं, आई, हे काही समाधान नाही. जर मनीषा प्रत्येक वेळी इकडे आली तर तिचं नातं कसं सावरणार? सासरमध्ये थोडं ॲडजस्ट करता आलं पाहिजे. तेव्हा मनीषा मोठ्या आवाजात म्हणाली, मला कुठलंच ॲडजस्टमेंट करायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. ते लोक मला घ्यायला आले तरी मी तिथे परत जाणार नाही. मी आता ठरवले की त्या माणसांबरोबर मी राहणारच नाही. सुमित्रा देवीने विवेककडे रोखून पाहत म्हटलं, तुला तुझ्या बहिणीचा त्रास दिसत नाही का? आणि हे लक्षात ठेव, मनीषाचं हे माहेर आहे. तिला इथे राहण्यासाठी पूर्ण अधिकार आहे. विवेक म्हणाला, आई, मला तिचा त्रास दिसतो, पण मला हेही कळते की वारंवार तिचं इथे येणं हे परिस्थिती अधिकच बिघडवते. त्यामुळे तिची सासरी इज्जत आणि स्थान दोन्ही संपून जाते. मी स्वतः जाऊन संजयशी बोलतो. किमान समस्या काय आहे ते तरी समजेल. तेव्हा सुमित्रा देवी त्याला थांबवत म्हणाल्या, तुला कुठेही जाण्याची गरज नाही. मनीषाला इथेच राहून जर चांगलं वाटतं तर तेच योग्य आहे. अशीही माझी मुलगी खूप त्रस्त आहे. त्यात तू असं बोलून तिला अधिक त्रास देत आहेस. पण आता या विषयावर अजून काही बोलायचं नाही. चल बेटी, चल जेवण कर. असं म्हणत सुमित्रा देवी मनीषाला तिच्या खोलीत घेऊन गेल्या. सकाळी सिया उठली आणि कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन लावली. घरात 2 दिवसांचे कपडे आधीच जमा झाले होते म्हणून तिने पटकन काम उरकायचं ठरवलं. जशी ती कपडे मशीनमध्ये टाकू लागली तशी मनीषा तिच्या खोलीतून बाहेर आली. आई, माझ्या बॅगेत सगळे कपडे घाण झालेत. आठवडाभर धुतलेच नाहीत, असं मनीषा केस बांधत म्हणाली. सुमित्रा देवी ज्या जवळच बसून चहा पित होत्या लगेच उठल्या आणि म्हणाल्या, काही हरकत नाही बेटी, मी सियाला सांगते, ती धुवून टाकेल. सियाने डोळे वर करत मनीषाकडे पाहिलं पण काहीही बोलली नाही. सुमित्रा देवीने मनीषाची बॅग रिकामी केली आणि सगळे कपडे सियाकडे आणून ठेवले. हेही धुवून टाक सुनबाई, मनीषाचे कपडे आहेत. सासरच्या त्रासामुळे बिचारीने स्वतःचे कपडे धुण्याचंही भान ठेवलं नसेल, सुमित्रा देवी म्हणाल्या. सियाने कपड्यांचा ढीग पाहिला. आधीच मशीनमध्ये कपडे भरलेले होते आणि आता मनीषाच्या बॅगेतून आलेले कपडे त्यात अजून वाढले. सियाच्या डोळ्यात थकवा स्पष्ट दिसत होता, पण तिने काही न बोलता काम सुरू केलं. मनीषा आरामात सोफ्यावर बसली होती आणि फोनवर सोशल मीडिया स्क्रॉल करत होती. काही वेळाने सिया एका कामासाठी आत गेली. तेव्हा सुमित्रा देवी म्हणाल्या, सुनबाई, लवकर कर, नाश्ता बनवायचा आहे. मग मनीषाकडे पाहत म्हणाल्या, बेटी, नाश्त्यात काय खाशील? मनीषा फोनवरून नजर न काढता म्हणाली, आई, आज आलूपुरी खायची इच्छा आहे. सियाने पटकन नाश्ता बनवायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर शांतता होती. विवेक तयार होऊन बाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं की सिया घाईघाईने नाश्ता बनवत होती. मशीनमधून कपडे काढून त्यात नवीन कपडे टाकण्याचं काम सिया अधूनमधून करत होती आणि पुन्हा स्वयंपाकघरात काम चालू करत होती. दुसरीकडे मनीषा निवांत सोफ्यावर बसून फोनवर गुंग होती. कधी कधी ती हसत आपल्या आईशी काही बोलत असे आणि पुन्हा फोनमध्ये व्यस्त होई. सुमित्रा देवी सियाला नाश्त्याची तयारी करण्याचे निर्देश देत होत्या आणि मनीषाला आपले जुने किस्से सांगत होत्या. विवेकने हे सगळं पाहिलं आणि त्याला मनात थोडं खिन्न वाटलं. त्याला वाटलं की त्याने आपल्या आई आणि बहिणीला सांगावं की त्या देखील घरकामात थोडी मदत करावी, पण त्यांनी स्वतःला थांबवलं. त्याला माहीत होतं की जर त्याने काही म्हटलं तर त्याची आई नाराज होईल आणि मनीषाला याचा अपमान वाटेल. चला जाऊ द्या, असं तो स्वतःशीच म्हणाला. घराचं वातावरण बिघडवण्यापेक्षा गप्प राहिलेलंच बरं. सिया समजूतदार आहे, ती सगळं सांभाळून घेईल.
हळूहळू दिवस असेच चालू होते. सिया सकाळपासून रात्रपर्यंत घरातील सगळ्या छोट्या मोठ्या कामात व्यस्त असायची. कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाकघर सांभाळणं हे सगळं तिच्या दिनचर्येत होतं. दुसरीकडे मनीषा बहुतेक वेळा टीव्ही पाहत किंवा फोनवर व्यस्त असायची. कधीकधी ती मैत्रिणींसोबत खरेदीसाठी बाहेर जायची किंवा आईसोबत बाजारात जायची. आजही असंच काहीसं घडलं. मनीषा तयार होत असताना सुमित्रा देवीने विचारलं, मनीषा बेटा कुठे जातेस का? हो आई, माझी मैत्रीण नीतूचा फोन आला. आज तिच्यासोबत मॉलमध्ये खरेदी करायला चालले. बऱ्याच दिवसापासून काही विकत घेतलं नाही म्हणून विचार केला आज काही चांगल्या ड्रेसेस विकत घेऊ. मनीषा म्हणाली, हो बेटा, हे खरंच तू बरोबर केलं. बाहेर गेलीस तर तुझं मनही प्रफुल्लित होईल. सुमित्रा देवी म्हणाल्या. आई मला 5,000 रुपये दे ना. जर पैसे शिल्लक राहिले तर परत देईल, मनीषा म्हणाली. सुमित्रा देवीने लगेच आपल्या अलमारीतून पर्स काढली आणि 5,000 रुपये मनीषाच्या हातात दिले. बेटा काही चांगलं बघ आपल्यासाठी. अजून पैसे लागले तर सांग, त्या हसतच म्हणाल्या. हे सगळं सिया स्वयंपाकघरातून पाहत होती. सुमित्रा देवीने मनीषाला एकही प्रश्न न विचारता 5,000 रुपये दिल्याचं बघून सियाला आश्चर्य वाटलं. पोळ्या लाटत असताना ती विचार करू लागली, ही तीच सासू आहे जिने काल मला फक्त 2,000 साठी इतके प्रश्न विचारले होते. काय घ्यायचंय, कितीला येईल, इतकं लवकर राशन कसं संपलं, आणि आता मनीषासाठी काहीही विचारलं नाही आणि 5,000 रुपये देऊनही टाकले. सियाने डोकं हलवत स्वतःला कामात गुंतवून घेतलं. तिने काहीही बोलली नाही, पण तिच्या हातातील कामाची गती हळूहळू मंदावली. दिवसभराच्या थकव्यामुळेही सियाने घर सांभाळण्यात कोणतीच कसर सोडली नाही. मनीषा परत येण्याआधी सियाने रात्रीचं जेवण तयार केलं होतं. रात्री मनीषा घरी पोहोचण्यापूर्वीच विवेक घरी आला होता. सियाने डिनर टेबलवर जेवण ठेवलं तेव्हाच मनीषाही घरी आली. आलीस का बेटा? खूप उशीर केलास, चल जेवण कर, सुमित्रा देवी म्हणाल्या. अरे नाही आई, नीतूसोबत बाहेरच जेवून आले. मॉलमधल्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये खाल्लं. आज तर खूप मज्जा आली, मनीषा म्हणाली. मग ती शॉपिंग बॅग उघडून आपल्या आईला ड्रेस दाखवू लागली. आई बघ, मी किती सुंदर ड्रेस आणला आहे. हा बघ रेड वेल्वेट गाऊन, नीतू म्हणत होती. की हा माझ्यावर खूप छान दिसेल, मनीषा उत्साहाने म्हणाली. सुमित्रा देवी हसत म्हणाल्या, हो बाळा, तुझ्या कपड्यांची पसंत तर नेहमीच छान असते. मनीषाने आणखी एक बॅग उघडत म्हटलं, आई मी तुझ्यासाठीही खूप छान सूट बघितले होते. उद्या आपण दोघी बाजाराला जाऊ आणि तुझ्यासाठीही काही चांगले कपडे घेऊ. तुझे कपडे घालतेस ना, ते मला अजिबात आवडत नाही, सुमित्रा देवी हसून म्हणाल्या. ठीक आहे बेटा, जसं तुला हवं आहे तसं, पण आता मला जेवायला दे. इकडे डायनिंग टेबलवर बसून जेवताना विवेकच्या मनात सतत विचार येत होता. मनीषा आणि संजयच्या नात्याचा पुढे काय होणार? आणखी एक आठवडा गेला. आता मनीषाला माहेरी येऊन जवळजवळ 1 महिना उलटला होता. पण ना तिने सासरी जाण्याची इच्छा व्यक्त केली, ना कोणी तिला याबद्दल विचारायची हिंमत केली. विवेक आणि सिया या परिस्थितीमुळे खूपच त्रस्त झाले होते. एके दिवशी सियाने विवेकला विचारलं, आपण असं अजून किती काळ पाहत राहणार? मनीषा आणि संजयच्या लग्नाला 1 वर्ष झालाय. त्यांच्या नात्याला वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं. विवेकने मान हलवत सहमती दर्शवली. तू बरोबर बोलत आहेस. मी विचार करत होतो की त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया. कदाचित या विशेष प्रसंगामुळे काहीतरी बदल होईल. सिया ही हसत म्हणाली, ठीक आहे, मग आपण केक मागवू आणि संजयलाही बोलावू. पाहूया काय होतं लग्नाच्या वाढदिवशी. विवेक आणि सियाने केक मागवला. त्यानंतर त्यांनी सुमित्रा देवी आणि मनीषाला आवाज दिला. त्या दोघी बाहेर आल्या आणि केक पाहून आश्चर्यचकित झाल्या. हे सगळं काय चाललंय? हा केक कशासाठी? मनीषाने विचारलं. विवेक हसत म्हणाला, अरे विसरलीस का? आज तुझ्या आणि संजयच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. आम्हाला वाटलं या खास दिवशी काहीतरी छान करावं. आम्ही इच्छितो की तू आणि संजय हा दिवस एकत्र साजरा करावा. कदाचित यामुळे तुमच्या नात्यातील दुरावलेली जागा भरून येईल. मग विवेकने मनीषाकडे बघत म्हटलं, मनीषा आता संजयला फोन करून बोलाव. हे ऐकून मनीषा संतापाने त्याच्याकडे बघू लागली. विवेक म्हणाला, अरे काही हरकत नाही, तुला फोन करायला त्रास होतोय का? मग मीच त्याला बोलावतो. इतक्यात मनीषा रागाने ओरडली, तुमची हिंमत कशी झाली मला न विचारता हे सगळं करण्याची?
मी आधीच सांगितलं होतं की त्या मनूस माणसाचं मला तोंडही बघायचं नाही. एकदा सांगूनही कळत नाही का तुम्हाला? सुमित्रा देवीने लगेच मनीषाचा पाठिंबा घेत म्हणल्या, माझ्या मुलीला अगदी योग्य सांगितलं. जर तो माणूस इथे आला तर मी त्याचे पाय मोडीन आणि जर कोणी त्याला इथे आणलं तर त्यालाही घराबाहेर काढेन. विवेक आणि सिया थक्क होऊन बघत राहिले. त्यांच्यासाठी ही प्रतिक्रिया अपेक्षेपेक्षा जास्त होती. मनीषा आणि सुमित्रा देवी रागाने काहीतरी बडबडत आपल्या खोलीत निघून गेल्या. विवेकने खोल श्वास घेतला आणि समजत नाही काय करू. हे स्पष्ट आहे की यांना काही सोडवायचं नाही. त्यांच्या जिद्दीमुळेच त्यांच्या नात्याचं नुकसान होत आहे. हे लोक घर बसवणं नाही तर उद्ध्वस्त करणं जाणतात. दुसऱ्या दिवशी मनीषाने ठरवलं की ती आता या नात्यापासून मुक्त होण्यासाठी घटस्फोट घेणार. जेव्हा मनीषाने घरात घटस्फोटाची गोष्ट मांडली तेव्हा संपूर्ण घराचं वातावरण गंभीर झालं. विवेकने पुन्हा एकदा परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं की कदाचित आईशी बोलल्यावर काही मार्ग निघू शकेल. रात्री जेव्हा सगळे आपापल्या खोलीत गेले तेव्हा विवेकने सुमित्रा देवीला बाहेर बोलावलं. काय बोलायचं आहे? सुमित्रा देवी म्हणाल्या. विवेक म्हणाला, आई मला हे जाणून घ्यायचं आहे की असं काय झालंय की मनीषा घटस्फोटासाठी हट्ट धरत बसली आहे. अशी कोणती आफत आली आहे की परिस्थिती इथवर पोहोचली आहे? सुमित्रा देवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, बाळा मला फक्त एवढंच माहीत आहे की माझी मुलगी खूप त्रस्त आहे. जर घटस्फोटातच तिचं सुख असेल तर तेच बरोबर आहे, पण मी तिला बर्बाद होऊ देणार नाही. विवेक म्हणाला, पण आई तिला बर्बाद कोणी करत आहे हे तुला कळतंय का? पती पत्नीच्या भांडणाला सोडवण्याऐवजी तू त्यात तेल ओतत आहेस. विवेकची ही गोष्ट ऐकून सुमित्रा देवी संतापल्या. बघ बेटा, मला माहीत आहे की तुला तुझ्या बहिणीचं या घरात राहणं खुपतंय आणि ही खोटी सहानुभूती तू कुणाच्या सांगण्यावरून दाखवत आहेस हेही मला चांगलंच कळतंय. विवेकने शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हटलं, आई तू सियावर उगाच संशय का करतेस? तिच्यासारखी समजूतदार मुलगी मी कधीच पाहिली नाही. ती नेहमी मनीषा आणि या घराच्या भल्यासाठीच विचार करते. सुमित्रा देवी म्हणाल्या, अरे राहू दे, मला सगळं माहीत आहे. इथे कोण कोणाच्या भल्याचा विचार करत आहे ते मला पुरतं कळतंय. विवेक म्हणाला, पण आई तू एकदा तरी संदेशशी बोलण्याचा प्रयत्न केलास का? भांडणाचं मूळ कारण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केलास का? सुमित्रा देवी चिडून म्हणाल्या, खड्ड्यात जाऊ देतो संजय. मला त्या 2 पैशाच्या माणसाशी काही बोलायचं नाही. त्याने माझ्या मुलीचं जगणं हराम करून ठेवलंय. ती किती सहन करते हे तुला दिसत नाही का? विवेकने शांत स्वरात विचारलं. आई तू हे कसं गृहीत धरलं की चूक फक्त संजयचीच आहे? नाती नेहमी दोन्ही बाजूंनी सांभाळली जातात. तू एकदाही संजयचं म्हणणं ऐकलं नाहीस. कदाचित सत्य काही वेगळं असेल. सुमित्रा देवी थंड स्वरात म्हणाल्या, मला काहीही ऐकायचं नाही. माझी मुलगी म्हणते तेच खरं. इतकं बोलून सुमित्रा देवी आपल्या खोलीत निघून गेल्या. विवेक तसाच शांतपणे उभा राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सियाने विवेकला विचारलं, ऐका माझ्या काकांच्या मुलाचं लग्न आहे. लग्नासाठी मला एक नवीन सूट घ्यायचा आहे. काही पैसे हवे होते. विवेक म्हणाला, ठीक आहे, मी आत्ताच आईकडून पैसे घेऊन देतो. नाश्त्यानंतर विवेक आपल्या आईकडे गेला. आई मला काही पैसे हवे होते. सियाच्या माहेरचं लग्न आहे. तिला एक सूट घ्यायचा आहे. सुमित्रा देवी म्हणाल्या, या महिन्यात खूप खर्च झालाय बेटा, आता पैसे नाहीत. विवेक हैराण झाला. आई 1 आठवड्यापूर्वीच मी तुला माझा संपूर्ण पगार दिला होता. सगळे पैसे गेले तरी कुठे? सुमित्रा देवीने विषय टाळायचा प्रयत्न केला. अरे बेटा, घराचा खर्च, मनीषासाठी काही सामान आणि बाकीचा खर्च. आता तुला प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यायचा आहे का? मी विवेकने विचारलं. आई मला स्पष्ट सांग, पैसे कुठे खर्च झाले? सुमित्रा देवी नजरेतून नजर चोरत म्हणाल्या, असं काही नाही. मनीषाला थोडे पैसे दिले होते. तिच्याही गरजा असतात. विवेकचा स्वर चढला. मनीषाच्या गरजांसाठी महागडे कपडे आणि शॉपिंग चालतं आणि आमचं काय? सिया दिवसभर या घरात राबते. मी दिवसभर बाहेर मेहनत करतो. जर तू माझा पगार घेतला तर घरातील प्रत्येक सदस्यांच्या गरजांचा विचार करणं हे तुझं कर्तव्य नाहीये का? तू जास्त बोलू नकोस, सुमित्रा देवीने रागाने म्हणत मनीषाला पाठिंबा दिला. मनीषाला तिच्या नवऱ्याकडून काहीच मदत मिळत नाही. जर मी तिला थोडे पैसे दिले तर त्यात काय चूक केली? विवेकने निराश होऊन डोकं हलवलं आणि म्हणाला, आई तू चूक केली आहेस.
तिला बरोबर आणि चुकीचा फरक समजावून सांगण्याऐवजी तू तिच्या प्रत्येक हट्टाला पाठिंबा देत आहेस, हे बोलून विवेक संतापाने घरातून बाहेर निघून गेला. दरवाजा बंद होताच सुमित्रा देवीने सियाकडे कटाक्ष टाकत तिरकस स्वरात म्हणाल्या, ही आग सगळी हिचीच लावलेली आहे. या महिन्यात खर्च जास्त झाला हे माहीत असतानाही नवीन सूट कशाला मागितला? जुने कपडे यांनीही काम चालत असतं ना. त्याच वेळेस जवळ बसलेली मनीषा म्हणाली, हो आई, अगदी बरोबर सांगितलंस तू. माझे कपडे बघून हिला सहन झालं नाही आणि ही जळफळाटाने तिरस्कार करू लागली. सिया सुन्न झाली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले, पण ती काहीही बोलली नाही. ती शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. दरम्यान मनीषाने घटस्फोटासाठी केस दाखल केली होती. तिच्या आणि संजयच्या नात्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढत होता. सुमित्रा देवी मनीषाच्या निर्णयाला पाठिंबा देत होत्या, पण विवेक आणि सियाने हे नातं वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. एका संध्याकाळी विवेक सियाला म्हणाला, सिया, मी संजयला भेटायला जाईल. कदाचित माझ्याशी बोलून तो मनीषाला समजून घ्यायचा प्रयत्न करेल. तू मनीषाशी बोल, कदाचित ती थोडी मऊ होईल. सियानेही सहमती दर्शवत डोकं हलवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा देवी बाजारात गेल्या होत्या आणि मनीषा एकटीच होती. सियाने ही वेळ योग्य समजून मनीषाजवळ जाऊन बसली. मनीषा, मी तुझ्याशी काहीतरी बोलू का? मनीषाने टीव्ही बंद करत विचारलं. हो वहिनी, बोल ना. सिया म्हणाली, पाहिलंस तर मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, म्हणून तुला सांगते की घटस्फोटाचा विचार सोडून एकदा तरी पुन्हा तुझं घर टिकवण्याचा प्रयत्न कर. स्त्रीचं खरं स्थान तिच्या नवऱ्यासोबत असतं. हे ऐकून मनीषा संतापली. अशा इज्जतीचं मी लोणचं घालू का? जी माणसं घरात एक कामवाली बाईसुद्धा ठेवू शकत नाही, बायकोच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, मला अशा 2 कवडीच्या माणसांबरोबर राहायचं नाहीये, सिया म्हणाली. मनीषा, तुला असं बोलू नये असं वाटतं, नाही का? मनीषा भडकत म्हणाली. वहिनी, मी माझ्या घरी आहे आणि मोठ्या सुखात आहे. माझं सुख तुझ्या डोळ्यात खुपतंय असं वाटतंय. तेवढ्यात सुमित्रा देवी बाहेरून आल्या. दरवाजाबाहेर त्यांनी सगळं ऐकलं होतं. आत आल्या आणि रागाने म्हणाल्या, आता तू तिला समजावशील का? तू कोण आहेस तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करणारी? सिया म्हणाली, नाही आई, तसं काही नाही. मी फक्त या दोघांमध्ये सुलह व्हावी असं म्हणत होते. सुमित्रा देवी म्हणाल्या, सुलह करू पाहतेस की तिला संपवू पाहतेस? मोठी आली सुलह करणारी. मनीषा चेहरा वाकडा करत म्हणाली, चांगल्या मूडची पार वाट लावून टाकलीस. आणि टीव्हीचा रिमोट उचलून पुन्हा टीव्ही चालू केला. हे झालं आणि 5च मिनिटांनी विवेक घरी आला. तो खूपच रागात दिसत होता. तो सोफ्यावर बसला आणि बोलायला सुरुवात केली. तेव्हाच मनीषा म्हणाली, आई, जर भाऊ मला काही उपदेश देण्यासाठी इथे बसला असेल तर त्याला सांग. मी काहीही ऐकायच्या मूडमध्ये नाहीये. मनीषाची ही गोष्ट ऐकून विवेक आणखीन चिडला. तो जोरात म्हणाला, मला जे सांगायचं ते मी सांगूनच राहीन आणि तुला ऐकावंच लागेल. सुमित्रा देवी रागाने म्हणाल्या, हे तू कसं बोलतोयस आपल्या बहिणीशी? विवेक शांतपणे उत्तर देत म्हणाला, आई, मी आज संजयला भेटून आलो. हा तर त्याचा चांगुलपणा आहे, जो या मुलीच्या सर्व वाईट वागणुकीनंतर सुद्धा माफी मागायला तयार आहे. मनीषा रागाने म्हणाली, माझ्या काही माफीची आवश्यकता नाही. विवेक म्हणाला, तुझं असं वागणंच तुला हानिकारक ठरेल. मला संजयच्या बोलण्यावरून कळलं की तू त्याच्या घरच्या लोकांना किती त्रास दिला आहेस. आई, तुला माहीत नाही ती तिच्या सासू सासऱ्यांना किती त्रास देते. ती घरात त्यांच्यासाठी स्वयंपाकही करत नाही. एवढंच नव्हे तर ती तिच्या नवऱ्यासाठीही करत नाही. वर दररोज बाहेर हॉटेलचं खाण्याची डिमांड करते आणि जेव्हा कोणी तिला समजावण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी भांडण करते. विवेक पुढे म्हणाला, आता तर तिची नवीन ख्वाहिश सुरू झाली आहे. तिला तिच्या सासू सासऱ्यांपासून वेगळं राहायचं आहे. हे ऐकून सिया चकित झाली आणि मनीषाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, तुम्ही वेगळं होण्याची गोष्ट का सांगितली? मनीषा तिचा हात झटकून म्हणाली, तुम्ही शांतच राहा. मला तुमच्या सल्ल्यांची काही आवश्यकता नाही. विवेकने चिडूनच म्हटलं, हे काय वर्तन आहे मनीषा? मनीषा बेशर्मीने बोलली, जे एकदा मी ठरवलं ते ठरवलं. आता माझा निर्णय बदलणार नाही. काहीही झालं तरी. विवेक म्हणाला, नाही मनीषा, तुला तुझ्या सासरी जावंच लागेल आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. आणि जर तू नाही गेलीस तर मी स्वतः तुला तुझ्या घरी सोडून देईन. मला घरातून बाहेर काढणं तर दूरच, तुम्ही मला हात तर लावून दाखवा, मग पाहू. सुमित्रा देवी भडकून म्हणाल्या,
तुम्ही कोण आहात माझ्या मुलीला घरातून काढणारे? जर कोणी जाईल तर तो तू आणि तुझी ही चतुर बायको असेल, जिच्या सांगण्यावरून तू हे सगळं करत आहेस. आत्ताच्या आत्ता चालता हो माझ्या घरातून. नालायक बायकोचा गुलाम कुठला. विवेक जो आत्तापर्यंत सगळं काही सहन करत होता, आता शांत बसण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याने त्वरित दुसऱ्याच दिवशी भाडेतत्वावर घर शोधलं आणि त्याची पत्नी सिया आणि मुलांसोबत आपलं सामान घेऊन घर सोडून निघून गेला. घरून निघताना विवेक आणि सिया सुमित्रादेवींच्या पायाला हात लावला, परंतु सुमित्रादेवीने त्यांचे पाय मागे घेतले. घर सोडल्यावर विवेक आणि सिया रोजच्या कलह आणि तंट्यांपासून मुक्त झाले. त्यानंतर ते वेगळ्या घरात शांतीत जीवन जगू लागले. तसेच कोर्टाने मनीषा आणि संजयच्या घटस्फोटाला मान्यता दिली. घटस्फोटाला 1 महिना झाला होता आणि त्यानंतर मनीषा आणि सुमित्रादेवींच्या समस्या वाढू लागल्या. सुमित्रादेवींच्यापासून असलेल्या सर्व पैशांचे सोर्स संपले होते. किराणावाल्याचं कर्ज इतकं वाढलं होतं की त्याने आणखीन सामान देण्यास नकार दिला. आता दोन्ही मायलेकींना काळजी होती की पुढे काय होणार. तेव्हा घराची वीज गेली आणि मनीषा म्हणाली, आई फोन करून पहा, किती वेळ झाला आहे, वीज का येत नाहीये? सुमित्रादेवी उदास आवाजात म्हणाल्या, फोन केला होता पण वीज बिल नाही भरलं, त्यामुळे वीज कट झाली आहे. हे ऐकून मनीषा तिचं मस्तक धरून बसली. सुमित्रादेवी पुढे म्हणाला, बाळा, अशी स्थिती राहिली तर आपल्याला उपाशी राहण्याची वेळ येईल. तू शिकलेली आहेस, काहीतरी काम शोध. मनीषा म्हणाली, तू काय बोलत आहेस आई? जर कामच करावं लागलं असतं तर मी सासरच्या घरी राहिले नसते का? आणि आता मला इथेही राहायचं नाही. मी परत संजयकडे जाऊन राहणार आहे. मला माहीत आहे तो पुन्हा मला स्वीकारेल. किमान तिथे मी अंधारात तरी राहत नव्हती. खायला चपाती मिळायची. इथे आल्यापासून मी दाण्या दाण्यासाठी मोहताज झालेली आहे. आणि माझे सासू सासरे इतके वाईट होते असंही नाही की त्यांच्यासोबत राहू शकत नाही. मनीषा असं म्हणत आपली बॅग पॅक करून घर सोडून निघाली. पण ज्या क्षणी ती आपल्या घटस्फोटित पतीच्या घरी पोहोचली, तिचं मन गोंधळून गेलं. कारण तिथे पंगत सुरू होती. विचारल्यावर कळलं की संजयने 1 दिवस आधीच लग्न केलं होतं आणि आज त्याचीच पंगत सुरू होती. हे ऐकून मनीषाच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडतच चालत चालत रस्त्यावर आली. तिला आता कळत नव्हतं की तिने कुठे जावं. त्यानंतर मनीषाला समजलं की अहंकाराच्या आगीत नातेसंबंध राखता येत नाहीत. नंतर पस्ताव्याशिवाय काहीही शिल्लक राहत नाही. पस्तावा अनुभवण्यापेक्षा नात्यांना वेळेवर समजून घेणं, सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.